वॉशिंग्टनमधील एक भव्य आणि प्रतिष्ठित कार्यक्रम आणि अचानक गोळीबाराचे आवाज। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। होय, व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर दरम्यान घडलेल्या या धक्कादायक घटनेनं केवळ अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे। ही घटना शनिवारी रात्री वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये घडली, जिथे व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स असोसिएशनचे डिनर सुरू होते। सुमारे 2600 पाहुण्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या कार्यक्रमात अचानक गोळीबाराचे आवाज घुमले आणि क्षणातच संपूर्ण हॉलमध्ये भीतीचं सावट पसरलं। लोक जीवाच्या आकांतानं टेबलाखाली लपली, तर सुरक्षा यंत्रणांनी सेकंदात परिस्थिती हाताळत डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवलं। घटना नेमकी कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार एका बंदूकधारी व्यक्तीनं सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि संशयित हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेण्यात आले। या घटनेदरम्यान उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनाही तातडीनं बाहेर काढण्यात आलं। घटनेनंतर हॉटेल परिसर पूर्णपणे सील करण्यात आला, नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आणि संपूर्ण परिसर अक्षरशः छावणीत रूपांतरित झाला। या सगळ्या प्रकारामुळे अमेरिकेतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या थरारक घटनेनंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी अप्रतिम काम केलं। त्यांनी अत्यंत जलद आणि धैर्यानं परिस्थिती हाताळली। विशेष म्हणजे इतक्या तणावपूर्ण परिस्थितीतही ट्रम्प यांनी शो मस्ट गो ऑन म्हणत कार्यक्रम सुरू ठेवण्याची तयारीही दर्शवली होती। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव यंत्रणांनी त्यांना नकार दिला। दरम्यान या घटनेनंतर आता संपूर्ण प्रकरणाचा तपास FBI कडून सुरू आहे आणि प्रत्येक कोनातून या हल्ल्याची चौकशी केली जाते। ट्रम्प यांनीही या घटनेचं गांभीर्य अधोरेखित करत म्हटलंय, ही संध्याकाळ नियोजित वेळेपेक्षा खूप वेगळी ठरली आणि हा कार्यक्रम पुन्हा नव्यानं आयोजित करावा लागणार आहे। एक प्रतिष्ठित कार्यक्रम, उच्चस्तरीय नेत्यांची उपस्थिती आणि तरीही सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरी। हा केवळ एक हल्ला नाही, तर जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या सुरक्षेवर उभं राहिलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार।